का जोपर्यंत आम्हाला मोबदला भेटत नाही तोपर्यंत या रस्त्यात आमची सीप लावून मी पुन्हा लागवड करील आणि जुन्या रस्ता ॲक्विशन झाल्या त्या रस्त्याने मी गाड्या पाठवेन, बाकी कमी करणार नाही। आता मी कोणाला ऐकणार नाही आणि खड्डेही स्वतः आता भरून देणार नाही मी अजिबात। खोपोली कर्जत शहापूर हा राष्ट्रीय महामार्ग कर्जत तालुक्यातून गेलेला आहे, तर रस्ता तयार करून काही वर्ष लुटली असताना हा महामार्ग आजही अर्धवट अवस्थेत आहे। शेतकऱ्यांच्या जमिनीचं भूसंपादन होऊनही आजवर त्यांच्या जमिनीचा मोबदला दिला नसल्याने त्यांनी जमिनी अडवून ठेवल्यात, तर प्रशासन उदासीन असल्याने गेले 12 वर्ष याविरोधात शेतकरी लढा देत आहेत। दरम्यान आजही मोबदला मिळाला नसल्याने आता कर्जत तालुक्यातले शेतकरी आक्रमक झालेत, तर मोबदला मिळाला नाही तर रस्त्यावरच झाडांची लागवड करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। खोपोली हाळफटा ते कर्जत मुरबाड शहापूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 ओ ची सुरुवात शासनाने 2011 मध्ये केली। त्यानुसार पूर्वीचा एकपदरी मार्ग मोठा करण्याचं नियोजन आखलं गेलं, त्यासाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली। मात्र महामार्ग करताना हाळफाटा ते कर्जत फाटा इथपर्यंत काम करताना शेतकऱ्यांच्या जमिनीचं भूसंपादन शासनाने करण्याआधीच कामाला सुरुवात केली, त्यामुळे भूसंपादनाची प्रक्रिया शिल्लक राहिली। मात्र ठेकेदाराने थेट कामाला सुरुवात केल्याने ज्या शेतकऱ्याच्या मालकीचा रस्ता होता त्यांना मोबदला न मिळाल्याने त्यांनी रस्ता अडवून ठेवला। परिणामी अनेक उपलब्ध जागेनुसार ठेकेदाराने रस्ता तयार केला, त्यामुळे आजही या 90 किलोमीटर लांबी असलेल्या रस्त्यावर अनेक ठिकाणी कामं अर्धवट राहिली। तर रस्त्यामुळे शेती बाधित झालेल्या हाळफाटा ते कर्जत वरणे येथील शेतकरी गेली 12 वर्ष मोबदल्यासाठी लढा देत आहेत। मात्र आजवर प्रशासनाने त्यांचं बोळवण केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। आज माझी वरणे गावात विलास माती आज माझी 51चा 5, 2चा 1 आणि 5चा 6 असे माझे 3 सर्वे नंबर या जागेमध्ये आहेत त्या रस्त्यामध्ये। आणि गेली 2013 पासून आम्हाला जो अर्जुन गोरेगावांनी फसवलं का सांगितलं का 15 दिवसात मी तुमचा पेमेंट करतो, पण त्यांनी आमची फसवणूक केली। आणि याच्या पुढे मी एक निर्णय घेतला, म्हणजे आमच्या भावाने सगळ्यांनी घेतलेला आहे का जोपर्यंत आम्हाला मोबदला भेटत नाही तोपर्यंत या रस्त्यात आमची सीप लावून मी पुन्हा लागवड करील आणि जुन्या रस्ता ॲक्विशन झाल्या त्या रस्त्याने मी गाड्या पाठवेन, बाकी कमी करणार नाही। आता मी कोणाला ऐकणार नाही आणि खड्डेही स्वतः आता भरून देणार नाही मी अजिबात। दरम्यान सुरुवातीला MMRDA, त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि आता महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ अशा अनेक विभागात लढा दिल्यानंतर 12 गावातल्या 256 शेतकरी आता आक्रमक झालेत। जोपर्यंत मोबदला देत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या जमिनी पुन्हा ताब्यात घेणार आहे। जे यांनी नादुरुस्त केलेली आहे त्याची आम्ही साफसफाई करून आम्ही पुन्हा शेती लावू। आम्ही याच्यामध्ये भात लागवड जे आमचं काही वार्षिक उत्पन्न होतं पूर्वीपासून ते आम्ही घेण्यास सुरुवात करू। झाडे झुडपं याच्यामध्ये लावून आम्ही करणार आहे। जो हे रस्ता होता जुना भूसंपादित केलेला रोड जो होता PWD रोड त्या जागेमधून प्राधिकरणाने रस्ता बनवण्यात यावा। गुरुवारी दिनांक 28 डिसेंबर रोजी या परिसरातील रस्ते बाधित शेतकरी प्रवीण हडप, विलास अमहाब्दे, राजेश देशमुख, चंद्रकांत शिंदे, रमेश देशमुख, अश्विनी दळवी हे रस्त्यावर उतरले होते। गेली 12 वर्ष लढा देऊनही आम्हाला जर न्याय मिळत नसेल तर आता प्रशासनाविरोधात उतरण्याचा निश्चय शेतकऱ्यांनी घेतला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। आमच्या जमिनीचा मोबदला जर मिळाला नाही तर आता रस्त्यात बाधित झालेल्या आमच्या जमिनी पुन्हा ताब्यात घेत त्यावर थेट पुन्हा लागवड करू अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे। आम्ही आता त्या जागेचा काय मोबदला घेतला असता विकून तेही आम्ही काय करू शकत नाही, ना शेती करू शकत। सगळ्या जागा सिमेंट यांनी अडवून टाकल्यात। काय करतो आम्ही? लोक बोलत नाही त्याचा फायदा हा सरकार घेतोय काय? आमदार खासदार इकडचे आहेत, कशाला निवडून दिले त्यांना? आता तर तुम्ही या, कोणी तुम्हाला मत देतील का? नाही देणार निवडून, आमचा तर गाव अक्का देणार नाही। दरम्यान कल्याण येथील पाईपलाईन रोडबाबत देखील अशीच भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती, तर आजवर त्याबाबत काहीही निर्णय प्रशासन घेऊ शकलेलं नाही। त्यामुळे आता प्रशासन ठोस भूमिका घेणार की शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।